नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वळी सिपेस उपरा मराठी शाळेत आपलं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीची मराठीची कविता बघणार आहोत. कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन. बहुमोल जीवन. कवी आहेत रमण रणदिवे. बहुमोल म्हणजे काय? तर बहुमोल म्हणजे अमूल्य, अमूल्य असे जीवन. आता आपण आपल्या लेखकांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. रमण रणदिवे, जन्म 1949. यांनी अनेक कवितांची पुस्तके लिहिलेली आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावं तुम्हाला इथे दिलेली आहेत. त्यांची काही पुस्तकं आहेत ऋतू, फुलांचा, चंद्रमेंदींच्या खुणा, काहूर, समर्पण यासारखी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मुलांनो, बहुमोल जीवन ही कविता त्यांच्या काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे. या कवितेतून त्यांनी अतिशय मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. जीवन जगताना प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख येतच. त्याचा सामना करावाच लागतो. जीवनात आलेल्या प्रत्येक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि आपण तोंड दिलंच पाहिजे. हरायचं नाही, घाबरून जायचं नाही, शेवटचं पाऊल उचलायचं नाही, असा बहुमोल संदेश कवीने या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. आणि हे देताना त्यांनी निसर्गाची उदाहरणं दिलेली आहेत. चला तर आपण पाहूया आपली कविता बहुमोल जीवन. आपण प्रथम कवितेचं वाचन करूया आणि मग प्रत्येक कडव्याचा अर्थ पाहूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळेल का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? अत्यंत साधी सोपी कविता आहे बाळांनो, पण या कवितेत अतिशय मोलाचा संदेश दडलेला आहे. आता काय आहे ते आपण 2-2 ओळींचं पुन्हा वाचन करूया. मध्येच आलेले कठीण शब्दार्थही पाहूया आणि कवितेचा आशय समजावून घेऊया. बघा, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखं घडणं म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला मिळणं. प्रत्येकजण स्वप्न बघतो, जागेपणी बघतो, झोपेत बघतो, पण ती सगळीच स्वप्न खरी होतात का? नाही. सगळी स्वप्न कधीही खरी होत नाही.
त्यापैकी काही होतात, काही होत नाही. मग जी स्वप्न सत्यात उतरत नाही त्याबद्दल रडत बसायचं का? नाही. कवी सांगतोय की तुमच्या जीवनातील स्वप्न जर खरी झाली नाहीत तर खचून जाऊ नका. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? काहीच गोष्टी आपल्या मनासारख्या सगळ्याच घडत नाहीत. बघा, त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. फुले निखळून पडती. निखळून म्हणजे गळून पडती. झाडावरती फुले येतात, फुलतात आणि मग 4 दिवसांनी ती गळून पडतात. कारण ती गळून पडली नाहीत तर त्या ठिकाणी पुन्हा नवीन फूल येणार नाही. तरीही झाड सारखे झडते का? जे फुलांचं आहे तेच झाडांचं आहे. झाडांची पानं, पालवी फुटते, मस्त हिरवीगार पाने येतात. कालांतराने ती पिवळी होतात आणि गळून खाली पडतात. पुन्हा त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. निसर्गाचा हा नियम आहे की जन्माला येणं, मोठं होणं आणि वार्धक्यानंतर गळून पडणं. निसर्गाचा नियम माणसालाही लागू आहे. भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला. सकला म्हणजे सगळ्यांना. भोगावे लागणे म्हणजे सहन करणे. प्रत्येकाला जे आपल्या वाट्याला येतं ते भोगावंच लागतं. अशी कोणतीही व्यक्ती सापडणार नाही. ज्या व्यक्तींकडे तुम्ही, ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, कोणत्याही व्यक्तीचं उदाहरण डोळ्यासमोर आणा. आज त्या प्रसिद्ध आहेत, खूप श्रीमंत आहेत, सगळ्यांना त्यांची माहिती आहे, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा दुःख आलेलं आहे. त्यांच्या आयुष्यातसुद्धा संकटं आलेली आहेत. फरक एवढाच की ती संकटं त्यांनी पार केलेली आहेत. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. गुलाबाच्या झाडाचं निरीक्षण करा आणि बघा की त्या झाडावरती फार सुंदर रंगाचं गुलाब फुलतं. काही झाडांना गुलाबी फुलं येतात, काहींना पिवळी येतात, काहींना सफेद येतात. परंतु गुलाबाच्या सर्वांगावरती काटे असतात. मग गुलाब देवावरती चिडतं का की मला काटेरी झाड का बनवलं म्हणून? काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? लतिका म्हणजे वेल. तिला काटे दिलेत, ती दुसऱ्याच्या आधाराने वाढते. तिला लतिकेला म्हणजे वेलीला आधार लागतो. त्या वेलीने ती वाढते, चढते, वरती चढते. परंतु तीसुद्धा काटे दिले म्हणून निसर्गावरती चिडत नाही. जे दिलं आहे ते त्याने स्वीकारलं आहे. तसंच आपणही तसंच करायचं असतं. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखी कोणतीच गोष्ट या जीवनात नेहमी घडणार नाही. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत ऋतू म्हणजे या ऋतूमध्ये झाडाला फुलं फुलतात. आता तो येतो आणि निघून जातो. तो निघून जातो म्हणजे तो जातो तेव्हा फुलं गळतात. तो येतो तेव्हा फुलं फुलतात आणि तो जातो तेव्हा फुलं गळतात. आणि म्हणून म्हटलं आहे वसंत येतो निघून जातो. ग्रीष्म जाळतो धरणीला. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा ऋतू. धरणी म्हणजे आपली जमीन, धरणी माता. उन्हाळा इतका गरम असतो, इतके चटके देतो की आपली धरणी माता उन्हाने तापते, तिला चटके बसतात. पण ती चिडत नाही. ग्रीष्मावरती ती चिडत नाही. कारण तिला माहिती आहे ग्रीष्म हा पाहुणा आहे, तो काही दिवसांनी जाणारच आहे आणि त्यानंतर येणारा ऋतू तिला थंडगारपणा देणार आहे. आणि म्हणून धरणी माता ग्रीष्म तिला जाळतो तरी चिडत नाही. पुन्हा नेसते हिरवा शालू. कारण ग्रीष्म गेला की पावसाळा ऋतू येतो आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवंगार, हिरवी पालवी फुटते, हिरवं गवत उगवते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, कवीने अशी कल्पना केलेली आहे की आपली धरती माता हिरवा शालू नेसलेली आहे. तिला पुन्हा एकदा नव्याने ती सजली आहे. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का?
ग्रीष्माने तिला जाळलं म्हणून ती रडत नाही बसत, आणि ती रडत नाही बसली म्हणून तर पावसाळा आला आणि मस्त हिरवागार शालू नेसून तिने त्याचं स्वागत केलेलं आहे. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कवीला आपल्याला हेच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे निसर्गामध्ये वसंत येतो, निघून जातो, ग्रीष्म जातो, पण निसर्गातील कोणतीच गोष्ट कोणालाच दोष देत नाही. त्याप्रमाणे आपणही आपल्या वाटेला जे सुख येतं त्या सुखाचं हसून स्वागत करायचं आणि जे दुःख येतं त्याच्यावरती मात करायची. जर दुःखाला तुम्ही घाबरलात तर तो तुम्हाला आणखी घाबरवतो, परंतु त्याला न घाबरता त्याचा सामना केलात तर तो लवकर पळून जातो. रोज नभाचे रंग बदलती, घनदाटुनी येतात तरी. नभ म्हणजे आकाश. आकाश रंग बदलत असतं. कधी निळं असतं, कधी पांढरं असतं, कधी काळं असतं. घन म्हणजे ढग, की आकाशात ढग जमा होतात. म्हणजे हे निसर्गात बदलणारं रूप आहे. हे रूप बदलतच असतात. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. की निसर्गामध्ये आशा आणि निराशा यांचा खेळ जसा चालू असतो तसं आपल्या आयुष्यात देखील निराशा आणि आशा यांचा खेळ नेहमीच चालू असतो. आशा म्हणजे सुख आणि निराशा म्हणजे दुःख. परंतु दोघांनाही तुम्ही घरात घेतलं अलगद, आशेचं स्वागत करा, निराशेचा सामना करा, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का. तुम्हाला माहिती आहे 15 दिवसांनी पौर्णिमा येते आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी अवस म्हणजे अमावास्या येते. कारण निसर्गाचं चक्र आहे. अवसेला चंद्र तुम्हाला अजिबात दिसत नाही, काळाकुट्ट अंधार असतो. आणि पौर्णिमेला चंद्र अख्खा तुम्हाला दिसतो आणि सगळीकडे उजेड असतो. याप्रमाणे माणसाच्या आयुष्यात देखील कधी काळोख पसरतो तर कधी पौर्णिमेसारखा उजेड पसरतो. परंतु माणसाने सगळ्या संकटांना सामोरं जा. आयुष्याचा त्याग करू नका. आयुष्य संपवू नका. संकटांना घाबरू नका. आता सगळं संपलं असं वाक्य कधीही म्हणू नका. कारण मानवाचं जीवन अतिशय मूल्य आहे. हे कवीला आपल्याला प्रत्येक कडव्यातून सांगायचं आहे. सुखदुःखाची ऊन सावली येते. आपल्या जीवनामध्ये सुख येणार, दुःख येणार. ज्याप्रमाणे ऊन येतं, उन्हामागून सावली येते, सावलीमागून पुन्हा ऊन येतं, तसं आपल्या आयुष्यात सुख येतं, तसंच दुःख पण येतं. ते येतं आणि जातं, परंतु कुणाचाही रागराग करू नका. संकटास लिलया भिडावे. लिलया म्हणजे सहज. कितीही मोठं संकट येऊ दे, भिडावे म्हणजे त्याला सामोरं जा, त्याचा सामना करा. घाबरू नका. संकटाला घाबरू नका आणि आयुष्याचा त्याग करू नका. आयुष्य संपवू नका. कारण आपण वर्तमानपत्रात अनेक वेळा बातम्या वाचतो आत्महत्येच्या. जर त्यांनी ही कविता वाचली, ऐकली, तर असा आयुष्याचा त्याग करणार नाही. कारण हे चक्र आहे. या चक्रात अशी संकटं येतच राहणार आहेत. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळेल का. आपलं जीवन हे अनमोल आहे. हा जन्म जो आत्ता मिळाला आहे तो अतिशय किमती आहे. तो परत मिळेल की न मिळेल माहिती नाही. हे माणसाचं आयुष्य माणसाच्या रूपात एकदाच मिळतं आणि जे एकदाच मिळालं आहे ते सुंदरपणे जगा. ते संपवू नका. निसर्ग नियमानुसार ते कधी ना कधीतरी संपणारच आहे, पण तुम्ही त्याला स्वतःहून संपवू नका. संकटाला घाबरून संपवू नका. कारण मनासारखं कोणाच्याच आयुष्यात कधीच काही घडत नाही. हा असा बहुमोल संदेश आपल्याला कवीने या कवितेतून दिलेला आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता
समजलेली असेल. आता या कवितेचे समानार्थी शब्द दिलेले आहेत, विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. तुम्ही त्यांची उत्तरं ही लिहायची आहेत वहीमध्ये. आजच्या दिवसापुरतं एवढं पुरे. आपण इथे आज थांबतो आहे. धन्यवाद.